नमस्कार, मी मनोज आपल्या खेड्यातल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि शुभ सकाळ. सकाळी सकाळी एवढं पैनं पडतं हे डुकरांच्या मागे. हे पाय तोर आहे ना, हे तोर खायला येत आहे ते, त्याच्यामुळे त्यांच्या मागे पैनं पडतं आहे. हे पा आता कोल्ली झाली तोर आणि ते तोर खायला येत आहे ते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गावडी पण आहे की का? हे गैर त्रास आहे. गावाच्या जवळ शेत आहे ना, हे गाव आहे. आता या झाडाच्या पाशी घर आहे, चालू आहे आता पूर्ण बॉर्डर. हे पा चल चल चल. हा पा याला गैरा दिवसानं सोडतो ना, मोकळा बांधायलाच राहतो तो. मारतो कारण की लहान मुलांना नाही का मारतो तो. थोडी मस्ती करतोय. छोटे पोरं दिसले की त्यांना मारतो ना. हे बा आता इकडे नाही का चालले आम्ही वावराकडे. कच्ची भाजी खातोय भाई. हो मुलं आहे हो. आणि हे मेथीची भाजी लावली, कोथिंबीर लावली घरापुरती. खूप झालं म्हणजे एवढं. मुळा पण आहे. चले भाऊ, ज्या कामासाठी आले ते काम करू. डुकरांनी खूप त्रास दिला डायरेक्ट. म्हणजे हे जो खोड आहे ना केळीचं, तेच खालून कोरून असे त्याचा जळा आणि ते गांडूळ झाले ना, असं लिक्विड टाकतात आम्ही ऑर्गॅनिक पूर्ण. तर त्याने नाही का गांडूळ तयार झाले, तर त्या गांडूळचे खायला ते डुक्कर येतात. आता आम्ही आवाज देत देत जात आहे इकडे. जोरशे तार आहे मारे. अजून तिकडच्या शेताकडे पण जायचं आहे, मक्याकडे. चल. एकदम भारी वाटतं. पण मैरा आडी डायरेक्ट सावली, डायरेक्ट एकदम थंडगार वाटतं डायरेक्ट बागामध्ये. थांबे भाई, नीचे बैठ के देख ले पहले आजूबा. राजू से पूछ क्या. काही दिसत नाही आहे. बस रे, कांतारा आते यार. आता आले बाहेर. आता काही आहे नाही, डुकर बकर काही आहेच नाही. आता जात आहे पुढे. म्हणजे तर मका ठेवलाय ना तिकडच्या शेतात, पण एक फेरी मारून घेतो. कारण की तिकडे पण आक्रमण नाही केलं पाहिजे, नाही तर मग तिकडे आक्रमण इकडचं नाही तर तिकडे जायला असते ते. त्याच्यामुळे तिकडे पण फेरी मारायचं नाही. चलू ना. पाहून हसती मला. फेक ना का रिकामे काम करत चालतो यार तू डायरेक्ट गैरे. एकदम भारी असं शांतता, मूड फ्रेश करण्यासाठी एकदम भारी असं वातावरण आहे. आता दुपारी गेले होते व्हिडिओ शूटसाठी. सेल्फी स्टिकचा पुरा कबाडाही गेला आहे आज. मयूर जोडतोय हेवी स्टिकनं. पूर्ण समजा मी डायरेक्ट एकट्या बशापेक्षा जोडत आता आले चंद्रभाऊकडे इकडे. भाऊ एकदम मस्त पैकी मोबाईल पाहतोय. जोड बोतीले. दुपारी असंच बसले होते, मग रिकाम टेकडे म्हणजे एडिटिंग करत बसले होते. थोडासा
म्हटलं आपल्या ब्लॉगचा पण थोडाफार शूट करू येतो. त्याच मोबाईलनं व्हिडिओ करतोय, नाही तर डावला हॅलो, आता आले दुपारची फेरीसाठी, म्हणजे संध्याकाळच्या फेरीसाठी आलाय वावरात. तर मयूरचा विचार होता की आपण केळं भुजायचे. काल पण मयूरने तिखट माचीस वगैरे सर्व आणलं होतं, पण काल भुजले नाही, आम्ही कॅन्सल केलं. तास केळं भाजण्यासाठी मक्याचे भुट्टे आहे ना, हे जमा करून घेत आहे. ओ सुरती ही दे ले ना यार. कर बडाबट जमा. घेतले आता भुट्टेचे आहेत कणसाचे बोंड्स, ते केळं भाजण्यासाठी. चला मग, चलो चलो. काय ते पकड पुरं माझ्याकडे. मयूर आता हे जो कणसाचे धस आहे ना, हे जमा करतोय. मी आग पेटवतोय मस्त पैकी. मी केळं भाजायची तयारी करतो. काही नाही, जान दे, थांब. यार मैंने झुकला रे किती नाही बे, धुकला आहे की नाही. मैऱ्या उच्चाटे कोण